वेलकम टू दिस क्लास. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिलेटिव्ह मोशन या चॅप्टर मधला एक स्पेशल प्रॉब्लेम डिस्कस करणार आहे, ज्याला आपण म्हणतो रिव्हर मॅन प्रॉब्लेम, और त्याला दुसरं नाव आहे रिव्हर बोट प्रॉब्लेम. सो पहिल्यांदा आपण हा प्रॉब्लेम नेमका काय आहे हे आपण पहिल्यांदा समजावून घेऊया. बघा, हा प्रॉब्लेम एक्झॅक्टली आहे काय समजा. आपण डायग्राम पहिल्यांदा काढून घेऊ. सो लेट्स से की आपल्याकडे असं एक रिव्हर आहे. लेट्स से दिस इज रिव्हर. आय एम जस्ट ड्रॉइंग द बँक ऑफ रिव्हर. म्हणजे काठ काढतोय आपण रिव्हरचे दोन बँक्स आपण ड्रॉ केले समजा. ठीक आहे. आणि लेट्स से की आपण या रिव्हरची आपल्याला विड्थ रिप्रेझेंट करायची आहे. सो लेट्स से इथून ते इथपर्यंत अशी ही रिव्हरची काहीतरी विड्थ आहे. ठीक आहे. हा, समजा आपण या पॉइंटला ओ कन्सिडर केलं. लेट्स कॉल दिस पॉइंट एज ओ. सो दिस इज अनदर बँक, दिस इज अनदर बँक. आणि समजा आपली रिव्हर जी आहे ती अशी उजवीकडे फ्लो होते, अशी टुवर्ड्स राईट. सो ही जी डायरेक्शन दाखवलेली आहे दिस इज फ्लो ऑफ रिव्हर. सो याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे. रिव्हरमॅन नावातच आहे, रिव्हरमॅन म्हटल्यानंतर एक माणूस आहे. त्या माणसाला पोहत 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 जायचं आहे आणि रिव्हर क्रॉस करायची आहे. सो पहिल्यांदा यातले आपण टर्मिनॉलॉजी समजावून घेऊया. बघा, याच्यामध्ये काय असणार, ही रिव्हर फ्लो होते बरोबर. सो ही रिव्हर फ्लो होत असताना त्या पाण्याला काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे. सो त्या व्हेलॉसिटीला आपण व्ही आर बार न रिप्रेझेंट केलं. सो लेट मी राईट फर्स्ट व्ही आर बार. So VR bar is velocity of flow of river. Velocity of flow of river with respect to obviously ground असतं किंवा with respect to earth असतं. That's fine. आता या नदीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, माणसाला पोहत जायचं आहे. सो माणूस पोहताना एका सर्टन व्हेलॉसिटीने पोहणार आहे. पण ती व्हेलॉसिटी, ज्या व्हेलॉसिटीने माणूस पोहणार आहे, ती त्याची व्हेलॉसिटी फ्लो होत असलेल्या पाण्यामध्ये असणार आहे. सो ती त्याची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी नसणार आहे. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की आपण सुरुवातीला आपल्याला पोहत पलीकडे जायचं, आपण सुरुवातीला ओ पॉइंटला आणि आपण जर एच्या दिशेनं, ए हा जो बरोबर अपोजिट साईडला दुसऱ्या बँकवर जो पॉइंट दिसतोय त्या दिशेनं जर आपण पोहत निघालो, तर ऑब्व्हियसली पाण्याचा प्रवाह उजवीकडे म्हटल्यानंतर आपण ए पॉइंटला जाऊन पोहोचणार नाही. कारण आपण जसं पोहत जाऊ तसं हा पाण्याचा प्रवाह आपल्याला उजवीकडे खेचत जाणार आहे. आणि मे बी आपण इकडे कुठेतरी उजवीकडे जाऊन बी पॉइंटला भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचू. सो इथं सांगण्याचा उद्देश काय, की आपण जी इथं व्हेलॉसिटी, ज्या व्हेलॉसिटीने हा माणूस पोहत जाणार आहे, ती त्याची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी असती तर तो इनफॅक्ट ए पॉइंटला जाऊन पोहोचला असता. पण असं होत नाहीये प्रॅक्टिकली. म्हणजे ती जी व्हेलॉसिटी आहे ती त्याची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी नसून त्या फ्लो होत असलेल्या पाण्यामधली व्हेलॉसिटी आहे. म्हणून त्या व्हेलॉसिटीला आपण म्हणणार आहे व्हेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू रिव्हर. सो ही त्याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असणार आहे. सो दिस इज व्हेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू रिव्हर. ह्याला वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण रेफर करतो. बरं, याला आणखी काय काय नाव आहेत मी फक्त मेन्शन करतो. किंवा वेलॉसिटी ऑफ मॅन इन स्टील वॉटर. इन स्टील वॉटर. काल लास्ट लेक्चरमध्ये आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं मिनिंग समजावून घेतलंय. ए ची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू बी ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस 2 मिनिटं असं अज्युम करा की बी हा स्टेशनरी असेल, तर बी ला ए ची जी दिसलेली व्हेलॉसिटी आहे, दिसलेली म्हणजे अपियर झालेली जी व्हेलॉसिटी आहे, दॅट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. सो स्टील वॉटर म्हणजे काय, स्टील म्हणजे स्टेशनरी. म्हणजे 2 मिनिटं जर असं कन्सिडर केला की नदी मधलं पाणी जे आहे ते फ्लो होत नाही, त्यावेळेस जी माणसाची व्हेलॉसिटी असणार आहे ती, मग ती ऑब्व्हियसली विथ रिस्पेक्ट, एकाला तुम्ही पाण्याला तुम्ही स्टेशनरी केलं म्हणजे ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असणार आहे. किंवा ह्याला आणखी काही वेळेस असं म्हणतात एफर्ट्स ऑफ स्विमिंग. एफर्ट्स ऑफ स्विमिंग. याच क्वेश्चन मध्ये मॅन स्विम करण्याऐवजी बोट पण वापरू शकतात. दॅट्स ओके, वी कॅन अंडरस्टँड दॅट. बरोबर. आणि आता ही जी व्हेलॉसिटी आहे ती रिलेटिव्ह आहे, पण मग माणसाची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी पण असणार आहे की मग. सो ती आपण रिप्रेझेंट करूया व्ही एम बार न. सो दिस इज ऍक्च्युअल व्हेलॉसिटी. ऍक्च्युअल व्हेलॉसिटी ऑफ मॅन. या ऍक्च्युअल व्हेलॉसिटी असतात त्या विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. दिस इज ऑल्सो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. दिस इज रिलेटिव्ह. सो मॅनची विथ रिस्पेक्ट टू फ्लो ऑफ रिव्हर आहे. सो हे आपल्याला डायग्राम मध्ये समजलं पाहिजे. आता ही जी विड्थ दाखवलेली आहे, सो ही विड्थ ए डी कन्सिडर करू आपण. सो डी ला म्हटलं आपण विड्थ ऑफ रिव्हर. डी ला म्हटलेलं आपण विड्थ ऑफ रिव्हर. ओके. सो बऱ्यापैकी आपण प्रॉब्लेम अंडरस्टँड करून घेतलेला
आहे. आता पोहत 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 पलीकडे जायचंय आपल्याला. आता इथे ऍक्च्युली काय होणार आहे बघा. पहिलं मोशन समजावून घ्या काय होतंय. समजा तुम्ही ओ पॉइंट पासून पोहायला निघालात. पहिली गोष्ट, तुम्ही कुठल्याही दिशेला पोहायला सुरू करू शकता. म्हणजे समजा तुम्ही असं उजवीकडे तिरकं निघालात पोहायला, किंवा तुम्ही सरळ ए पॉइंटच्या दिशेने निघालात, किंवा ओ एच्या डावीकडे असा सर्टन अँगल करून तुम्ही इकडे पोहायला निघालात. जिकडे कुठे तुम्ही पोहायला निघाल, ती पोहत जात असताना तुमची व्हेलॉसिटी ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असणार आहे. पण ज्या दिशेनं तुम्ही पोहायला निघालेला आहात, त्या दिशेला तुम्ही जाऊन एक्झॅक्टली पोहोचणारच नाहीये. का नाही पोहोचणार आहे? कारण सायमल्टेनियसली तुम्ही पोहत असताना नदीचा जो प्रवाह आहे तो तुम्हाला उजवीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. सो तुम्ही पोहताय ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे. पण तुम्ही ऍक्च्युअली जिथं जाऊन पोहोचणार, ती तुमची डायरेक्शन कोण डिसाईड करणार आहे? मॅनची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी डिफाईन करणार आहे की तुम्हाला कुठं जाऊन पोहोचायचं आहे अल्टिमेटली. येतं लक्षात? सो मी असं म्हणू शकतो की हा जो माणूस आहे, या माणसाला नदी क्रॉस करून पलीकडे जायचं आहे म्हटल्यानंतर या एक अशा व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये पण म्हणजे ओ एच्या अलॉंग मोशन परफॉर्म करायचीच आहे. ऍट द सेम टाइम हा पाण्याचा प्रवाह ओ एला परपॅन्डिक्युलर डायरेक्शन मध्ये त्याला खेचत जातोय. सो माणसाची जी काही मोशन आहे ही दोन्ही डायरेक्शन मध्ये सायमल्टेनियसली होते. सो ही जी म्हणजे हा जो प्रॉब्लेम स्टडी करणार आहे, हा प्रॉब्लेम हा ऍक्च्युली काय 2D प्रॉब्लेम आहे. सो दिस इज 2D मोशन. सो याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करावं लागणार आहे? 2D मोशन. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ 2D मोशन तुम्ही नेहमी त्या मोशनला दोन इंडिपेंडंट डायरेक्शन्स मध्ये स्प्लिट करा. सो आय एम गोइंग टू स्प्लिट दिस मोशन इन टू डिफरंट डायरेक्शन्स. त्यातली एक डायरेक्शन जी मी कन्सिडर करणार ती अलॉंग द फ्लो ऑफ रिव्हर असणार आहे. सो अलॉंग द फ्लो ऑफ रिव्हर म्हणजे उजवीकडं. सो याला मी जनरली कॉल करणार एक्स ऍक्सिस. आणि जी दुसरी डायरेक्शन असणार आहे ती ऑब्व्हियसली एक्स ऍक्सिसला परपॅन्डिक्युलर असणार. मग ओरिजिन घ्यायचं कुठं? तुम्ही इथून पण घेऊ शकता, वाय ऍक्सिस व्हर्टिकल घेऊ शकता. ओरिजिन घ्यायचं कुठं? आपला माणूस जो पोहत पलीकडे क्रॉस करून जाणार आहे तो सुरुवातीला ज्या पॉइंटला होता, इथं डायग्राम मध्ये दाखवलेला ओ जो आहे तो इनिशियली माणूस इथं आहे, तो हा तुमचा पॉइंट ओरिजिन घ्या. म्हणजे हा तुमचा ओ ए जो आहे ह्याला तुम्ही वाय ऍक्सिस सारखं ट्रीट करू शकता. सो लेट मी ड्रॉ हिअर. हे बघा, इथून असं वर. ठीक आहे. ठीक आहे, ओके, दॅट्स फाईन. सो हा ऍक्सिस असणार आहे आपला वाय ऍक्सिस, आणि हा मग आपला काय असणार आहे? ओरिजिन. लक्षात? सो आपण आता या व्हेलॉसिटीज आपण रिप्रेझेंट करू शकतो. सो मी एक्स ऍक्सिस कन्सिडर केला. सो वी आर गोइंग टू स्प्लिट दिस मोशन. सो रिव्हर मॅन प्रॉब्लेम. सो रिव्हर मॅन प्रॉब्लेम याला आपण काय करणार आहे? स्प्लिट करणार आहे. रिव्हर मॅन प्रॉब्लेमला आपण स्प्लिट करणार. दिस इज इक्वल टू मोशन इन एक्स डायरेक्शन, motion in x direction plus motion in y direction plus motion in y direction. ऑल राईट. सो आपण दोन मोशन म्हणजे दोन डायरेक्शन्स मध्ये आपली मोशन काय केली? स्प्लिट केली. दॅट्स फाईन. पण आपण जर थोडंसं आता पहिल्यांदा बेसिक नॉलेज जर आपलं अप्लाय केलं रिलेटिव्ह मोशनचं, सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू रिव्हर ही आपण कशी काढतो? व्हेलॉसिटी ऑफ मॅन मायनस व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर. सो या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इनफॅक्ट माहिती काय असतं आणि काढायचं काय असतं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. सो आपल्याला काय माहिती असतं? नदीचा प्रवाह ज्या व्हेलॉसिटीनं पाणी फ्लो होत आहे ते जनरली आपल्याला माहिती आहे. आणि माणूस स्विम किती व्हेलॉसिटीनं करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. पण माणूस स्विम करताना पाण्यामध्ये म्हणजे नदीच्या प्रवाहामध्ये किती व्हेलॉसिटीनं स्विम करतो हे माहिती आहे. म्हणजे नेमकी कुठली व्हेलॉसिटी माहिती आहे मग? व्ही एम आर की व्ही एम? तर व्ही एम आर माहिती आहे आपल्याला. सो व्ही एम आर म्हणजे व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी माणसाची प्रवाहामध्ये किती माणूस स्पीडनं पोहू शकतो हे आपल्याला माहिती असतं. आणि मग दोघांवरून आपल्याला हे व्हीएम काढता येतं. कसं काढता येतं बघा? याच्यावरून आपण असं लिहू शकतो ना की ऍक्च्युअल व्हेलॉसिटी जी आहे मॅनची दॅट इज इक्वल टू व्ही आर, velocity of river plus relative velocity of man with respect to river. अँड आपल्याला हेच तर इन्फॉर्मेशन वापरायची आपल्याला. सो आपल्याला माहिती काय असणार आहे? आपल्याला माहिती असणार आहे रिव्हरची व्हेलॉसिटी आणि मॅनची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू रिव्हर, आणि या दोघांचा वापर करून आपण त्या माणसाची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहोत. So this was all about the terminologies and description of problem. So let's now go into details. समजा आता आपला माणूस पोहायला त्यानं सुरुवात केली, तर आपण काय करणार आहे? स्प्लिट केलेली आहे मोशन. दॅट्स फाईन. सो माणसाची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी मी पुढच्या डायग्राम मध्ये पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो बघा. समजा
पुन्हा आपण डायग्राम ड्रॉ करू. लेट्स ड्रॉ डायग्राम हिअर अगेन. दिस इज रिव्हर. ठीक आहे. ठीक आहे. ऑल राईट. ठीक आहे. हा तुमचा असणार आहे तो वाय ऍक्सिस, हा असणार आहे तो एक्स ऍक्सिस. इथं माणूस आपला सुरुवातीला प्रेझेंट होता, इथं 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 ओ पॉइंट आहे. हा एक्झॅक्टली अपोजिट समजा ए पॉइंट म्हटला. आणि समजा आपण हा पाण्याचा प्रवाह इकडं असं उजवीकडं व्ही आर बार. आणि समजा जर असं म्हटलं मी की माणूस असं या इथं असा इकडं या डायरेक्शन मध्ये पोहायला निघाला समजा माणूस. समजा हा माणूस इकडं पोहत चाललाय. दिस इज व्ही एम आर बार बाय मेकिंग सर्टन अँगल थिटा विथ द फ्लो ऑफ रिव्हर. सो इथं काय होणार आहे इनफॅक्ट की बघा ही वेलॉसिटी मी इथं रिप्रेझेंट करतो अशी. ठीक आहे. मग इथं काय होणार आहे, हा असा तुम्ही पॅरलोग्राम जर कम्प्लीट केला आपल्याला मिळालंय काय बघा हो. व्ही एम बार इज इक्वल टू व्ही आर बार प्लस व्ही एम आर बार. बरोबर. म्हणजे माणूस इनफॅक्ट पोचायला पाहिजे होता कुठल्या डायरेक्शन मध्ये, तर या डायरेक्शन मध्ये. कुठल्या डायरेक्शन मध्ये बघा, हा माणूस इकडं पोचायला पाहिजे होता, असा इथं कुठतरी पोचायला पाहिजे होता. ठीक आहे. सो इथं पोचायला पाहिजे होता या पॉइंटला. का तर तो इकडं पोहत निघाला होता, पण पाण्याचा जो प्रवाह आहे तो त्याला या पॉइंटला पोहोचू देणारच नाहीये. म्हणजे तो ऍक्च्युली हेड कुठल्या तरी वेगळ्याच पॉइंटकडे करतोय, पण पोहोचणार मात्र कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी आहे. आणि ते कसं ठरवणार आहे, या माणसाची ऍक्च्युअल वेलॉसिटी जी आहे ती आपल्याला या दोघांची ऍडिशन केल्यानंतर मिळणार आहे. आणि दोन वेक्टरची ऍडिशन करण्यासाठी जर आपण इथं आपण हा जर पॅरलोग्राम लॉ वापरला तर या पॅरलोग्राम लॉ नुसार बघा हा असा येतो इकडं. बघा कुठे येणार त्याची वेलॉसिटी ही अशी येणार आहे. सो इथून या दोघांची ऍडिशन म्हणजे हा वेक्टर असणार आहे. बरोबर. आणि याला जर तुम्ही एक्सटेंड केलात तर तुमच्या लक्षात येईल की हा नेमकं पोहोचणार कुठल्या पॉइंटला. ठीक आहे. स्वतः बघा म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा. निघाला होता तो या पॉइंटकडे जायला, पण पोहोचलाय मात्र तो या पॉइंटला. पोहोचलाय मात्र तो या पॉइंटला. आणि हा जो वेक्टर आहे, हा वेक्टर जो वेक्टर ऍडिशन केलेला आहे, दिस इज वेलॉसिटी ऑफ मॅन. दिस इज ऍक्च्युअल वेलॉसिटी ऑफ मॅन. बरोबर. म्हणजे मॅन पोहोचणार पॉइंट एक्सपेक्टेड समजा या पॉइंटला आपण नाव दिलं सी. याला पोहोचायचं होतं सी पॉइंटला, म्हणून तो तिकडं सीच्या दिशेनं व्ही एम आर या व्हेलॉसिटीने पोहत निघाला. पण या पाण्याचा प्रवाह जो होतो त्याला उजवीकडे घेऊन गेला आणि तो पोहोचला मात्र कुठल्या पॉइंटला बी. सो निघालाय ओ पॉइंटला, पोहोचलाय बी पॉइंटला. म्हणजे ही त्याची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी आहे जी आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे. मग ज्या अर्थी ही मोशन मी दोन डायमेन्शन मध्ये स्प्लिट केलेली आहे, त्या अर्थी मी हे जे वेक्टर्स आहेत सगळे ते वेक्टर कंपोनंट फॉर्म मध्ये लिहू शकतो. कसं लिहू शकतो बघा. व्ही आर याचं मॅग्निट्यूड मी व्ही आर म्हणू शकतो आणि याची डायरेक्शन ही एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे, सो आय कॅप. आता जर तुम्ही व्ही एम आर बार जर कन्सिडर केलात तर बघा या व्ही एम आर चा हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे तो व्ही एम आर कॉस थिटा घेऊ शकता तुम्ही. हॉरिझॉन्टल आहे सो आय कॅप. आणि वर्टिकल कंपोनंट व्ही एम आर साइन थिटा जे कॅप. आणि या दोन्ही व्हेलॉसिटीवरून मग मॅनची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी तुम्ही फाइंड आउट करू शकता. मॅनची ऍक्च्युअल व्हेलॉसिटी काय करू शकता, ऍडिशन तर करायची आहे, इथे मिळालेलं आहे आपल्याला ऑलरेडी. वेक्टरची ऍडिशन केली तर आपण असं लिहू शकतो व्ही आर प्लस व्ही एम आर कॉस थिटा आय कॅप आणि प्लस व्ही एम आर साइन थिटा जे कॅप. येतं लक्षात. सो अल्टिमेटली काय केलं आपण, अल्टिमेटली ही जी नेट व्हेलॉसिटी आहे माणसाची त्याचा हा एक्स कंपोनंट आहे. सो रिझल्टंट व्हेलॉसिटी याला आपण स्प्लिट केलंय एक्स आणि वाय कंपोनंट्स मध्ये. एक्स कंपोनंट फाइंड आउट करा सेपरेटली आणि वाय कंपोनंट सेपरेटली फाइंड आउट करा. सो जर मी असं म्हटलं व्हेलॉसिटी ऑफ मॅनचा एक्स कंपोनंट असणार आहे तो असणार आहे व्ही आर. रिव्हरचं एक कंट्रीब्युशन असणार आहे आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं एक कंट्रीब्युशन असणार आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ मॅन ऍक्च्युअल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट जर बघितला तर तो असणार आहे व्ही एम आर साइन थिटा. व्ही एम आर साइन थिटा. सो आपण काय केलं बेसिकली मोशनला स्प्लिट केलं. ऍक्च्युअल माणसाची व्हेलॉसिटी व्ही एम जी आपल्याला डायरेक्टली माहित नाही, पण इनडायरेक्ट ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. सो या व्ही एम मध्ये कंट्रीब्युशन कोणाचं असतं, व्ही आरचं एक असतं आणि व्ही एम आरचं एक असतं.
सो काय करा, दोन ज्या डायरेक्शन घेतल्यात एक्स आणि वाय, त्याच्यामध्ये व्ही आर आणि व्ही एम आरचं कंट्रीब्युशन फाइंड आउट करा आणि तुम्ही अल्टिमेट एक्स कंपोनंटमध्ये तुमच्याकडे एक्स डायरेक्शनमध्ये किती व्हेलॉसिटी अवेलेबल आहे आणि वाय डायरेक्शनमध्ये किती व्हेलॉसिटी अवेलेबल आहे ते नोट डाऊन करून घ्या. आता पुन्हा काय करायचं बघा, आता इथं बघा, जर ही मी मोशन कन्सिडर केली तर या मोशन मध्ये आपण असं अज्युम करतो की या व्हेलॉसिटीज काय राहतात, कॉन्स्टंट राहतात. सो आपल्याला डिस्टन्स जे ट्रॅव्हल करायचं आहे ते कुठल्या डायरेक्शन मध्ये माहित आहे, ही जी विड्थ आहे ही विड्थ आपण डी घेतलेलं आहे, रिव्हरची विड्थ. सो ही विड्थ कुठल्या डायरेक्शन मधलं डिस्टन्स आहे, सो वाय डायरेक्शन मधलं डिस्टन्स आहे. सो डिस्प्लेसमेंट इन द सेन्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वाय डायरेक्शन इक्वल टू डी आहे आपल्याला. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन एक्स डायरेक्शन या डायग्राम मध्ये जर बघितलात तर डिस्टन्स ट्रॅव्हल तुम्ही एक्स डायरेक्शन मध्ये बघा, सुरुवातीचा पॉईंट तुमचा कुठं आहे ओ, शेवटचा पॉईंट कुठं आहे बी. ओ टू बी मध्ये वाय डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट किती आहे डी, आणि एक्स डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट किती आहे, ती आहे तुमची ए पासून बी पर्यंत. आणि हे जे डिस्टन्स आहे ह्याला आपण म्हणतो ड्रिफ्ट, याला आपण काय म्हणणार आहे, ड्रिफ्ट. सो आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, या माणसाला नदी क्रॉस करून पोहत पलीकडे जायला किती वेळ लागणार आहे आणि तेवढ्या वेळेत हा या तुमच्या बरोबर अपोजिट असणाऱ्या पॉइंट पासून किती दूरवर जाणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो सो लेट मी राईट इट हिअर. आपल्याला काय काय फाइंड आउट क्वेश्चन काय आहेत, टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस, टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर. ठीक आहे, हा एक पहिला क्वेश्चन आहे आपला अल्टिमेट. आणि दुसरा क्वेश्चन आहे मग पोहत गेला तर मग त्याची ड्रिफ्ट किती असणार आहे. ड्रिफ्ट म्हणजे तो या तुम्ही जिथून स्टार्ट केलेला आहे त्याच्या बरोबर जो अपोजिट पॉइंट आहे ए, त्याच्यापासून किती डिस्टन्सवर लांबवर जाऊन पोहोचणार आहे, दिस डिस्टन्स इज कॉल्ड ड्रिफ्ट. ह्या दोन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. सो लेट्स फाइंड आउट. सो बघा, पहिल्यांदा मी इथं टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर, टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर म्हणजे आपल्याला या काठावरनं त्या काठावर जायचं आहे. सो आपल्याला हे डिस्टन्स किती कव्हर करायचं आहे माहिती आहे ना, पण हे जे डिस्टन्स किती क्रॉस करण्यासाठी कव्हर करायचं आहे हे डी, हे कुठल्या डायरेक्शन मधलं डिस्टन्स आहे वाय. सो टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस काढण्यासाठी आपल्याला वाय डायरेक्शन मधली मोशन पहिल्यांदा कन्सिडर करावी लागेल आणि मग ड्रिफ्ट काढण्यासाठी आपल्याला एक्स डायरेक्शन मधली कन्सिडर करावी लागेल. सो लेट्स कन्सिडर ना, बघा, कन्सिडर कन्सिडर motion along y direction, motion along y direction. आता y डायरेक्शन मध्ये आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल किती करून जायचं आहे, डी डिस्टन्स. आपलं y डायरेक्शन मधली वेलॉसिटी अवेलेबल किती आहे, इमॅजिन करा व्ही आर हॉरिझॉन्टल आहे एक्स डायरेक्शन मध्ये, त्याचा कुठला कंपोनंट नाही. सो व्ही एम आर चाच कंपोनंट आहे आणि तो पण व्ही एम आर साइन थिटा आहे. सो याच्यावरून आपल्याला टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस काढता येईल की आपल्याला, टाइम टू क्रॉस रिव्हर. टाइम टू क्रॉस रिव्हर कसा काढणार, टी इक्वल्स टू सिम्पली डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन. देअरफॉर काय मिळालं, टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर इज ए विड्थ ऑफ रिव्हर डिवायडेड बाय व्ही एम आर साइन थिटा. चला डन. एवढा वेळ लागणार आपल्याला नदी क्रॉस करून पलीकडे जायला. सो आपल्याला मिळाला हा टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर. तर दिस इज टाइम required to cross the river. ठीक आहे, ओके. सो आता एवढाच टाइम आपल्याला हॉरिझॉन्टल मोशन मध्ये सुद्धा अवेलेबल आहे ना, हॉरिझॉन्टल म्हणजे इन एक्स डायरेक्शन. सो नाउ आय विल कन्सिडर मोशन along एक्स डायरेक्शन. आता मोशन अलॉंग एक्स डायरेक्शन घेतलात तर आपल्याला जे डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे एक्स डायरेक्शन मध्ये, ज्याला आपण ए बी न डिनोट केलंय, ज्याला आपण ड्रिफ्ट म्हटलेलं आहे, ही ड्रिफ्ट आपल्याला माहिती नाही, आपल्याला शोधून काढायची आहे. आणि आपल्याकडे व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन जी अवेलेबल आहे, एक रिव्हरचं कंट्रीब्युशन आहे प्लस मॅनचा कंपोनंट आहे व्ही एम आर कॉस थिटा. आणि आता आपल्याकडे टाइम जो अवेलेबल आहे तो टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर आहे व्ही एम आर साइन थिटा. सो आपण जर आता आणि वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते असं अज्युम केलंय, सो सिम्पली फॉर्म्युला आपण काय वापरणार, एस एक्स इक्वल्स टू व्ही एक्स इंटू टाइम. याच्यावरून आपल्याला काय मिळणार बघा, ड्रिफ्ट इक्वल्स टू हा व्ही एक्स इथं आहे आणि टी आहे, या दोघांची सरळ मल्टिप्लिकेशन करायची. लिहिताना मी असं लिहितो, व्ही आर प्लस व्ही एम आर कॉस थिटा डिवायडेड बाय व्ही एम आर साइन थिटा
दिस होल थिंग, याला आपण ब्रॅकेट टाकू, दिस होल थिंग मल्टिप्लाइड बाय डी. सो दिस फॉर्म्युला गिव्स अस ड्रिफ्ट. आपल्याला ड्रिफ्ट किती मिळणार आहे, म्हणजे आपला पोहत गेल्यानंतर माणूस एक्झॅक्टली अपोजिट असणाऱ्या पॉइंट पासून किती दूरवर जाऊन पोहोचणार आहे हे आपल्याला याच्यामध्ये फाइंड आउट करता येतं. सो मी अल्टिमेटली काय केलं, एक्स आणि वाय डायरेक्शन मधली मोशन स्प्लिट केली आणि सेपरेट अनालिसिस केलं. ते करताना मला एक्स डायरेक्शन मधली व्हेलॉसिटी माहिती पाहिजे होती. सो एक्स डायरेक्शन मध्ये टोटल व्हेलॉसिटी किती अवेलेबल आहे बघा, वाय डायरेक्शन मध्ये टोटल किती अवेलेबल आहे बघा. नदी क्रॉस करण्यासाठी वाय डायरेक्शन मध्ये डिस्टन्स डी, विड्थ ऑफ रिव्हर क्रॉस करून जायचं आहे. त्याच्यावरून तुम्ही टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर काढू शकता. तेवढाच टाइम तुम्हाला एक्स डायरेक्शन मधल्या मोशनसाठी अवेलेबल आहे. सो तुम्ही अपोजिट पॉईंट जो ए आहे त्याच्यापासून हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स डायरेक्शन मध्ये किती लांब वर जाणार तेवढ्याच टाइम मध्ये हे तुम्ही त्या व्हेलॉसिटीवरून एक्स डायरेक्शन मधल्या फाइंड आउट करू शकता, जे आपण आतापर्यंत केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या काही स्पेशल केसेस कन्सिडर करायचे आहेत. सो लेट्स गो. पहिली केस, स्पेशल केस 1. स्पेशल केस 1. स्पेशल केस काय आहे, क्रॉसिंग द रिव्हर, क्रॉसिंग द रिव्हर इन शॉर्टेस्ट टाइम, क्रॉसिंग द रिव्हर इन शॉर्टेस्ट टाइम. आता इथं काय होणार आहे, शॉर्ट क्रॉसिंग द रिव्हर इन शॉर्टेस्ट टाइम म्हणजेच काय बघा. फॉर एक्झाम्पल मी जर समजा डायग्राम काढली तसं, लेट्स से रिव्हर आहे आपली, ठीक आहे, इकडं आपल्याला क्रॉस करून जायचं आहे, ठीक आहे. हा आमचा वाय ऍक्सिस आहे, हा आमचा एक्स ऍक्सिस आहे, हा आपला स्टार्टिंग पॉइंट ओ आहे, हा पॉइंट ए होता, ही विड्थ ए होती, ठीक आहे. आणि इकडं आपला रिव्हरचा फ्लो होता व्ही आर बार. आता काय सांगितलंय, शॉर्टेस्ट टाइम मध्ये कमीत कमी वेळेत आपल्याला नदी क्रॉस करून जायचं आहे. आणि प्रिव्हियस स्लाइड मध्ये आपण ऑलरेडी टाइम क्रॉस करण्यासाठी किती लागतो हे आपण मिळवलेला आहे. सो लेट मी यूज दॅट. सो टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर किती आहे, टी इक्वल्स टू डी, ही विड्थ ऑफ रिव्हर आहे जी फिक्स असते, डिवायडेड बाय व्ही एम आर साइन थिटा. बरोबर. आता हा थिटा, ऑब्व्हियसली थिटा तुम्ही डायग्राम मध्ये तुम्हाला कळाला असेल, थिटा म्हणजेच काय, म्हणजे स्विम करत असताना माणूस ज्या व्हेलॉसिटीने पोहलाय त्याची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन नदीच्या प्रवाहाच्या व्हेलॉसिटी बरोबर केलेला हा अँगल थिटा आहे, हा पूर्ण, ठीक आहे. ते आपल्याला टर्मिनॉलॉजी समजले. हा, सो आता बघा काय, हा जो टाइम आहे, हा टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर, हा शॉर्टेस्ट टाइम पाहिजे. शॉर्टेस्ट टाइम पाहिजे म्हणजेच काय, दॅट इज हा मिनिमम पाहिजे आपल्याला. हा टाइम काय पाहिजे, मिनिमम. मग हा जर टाइम मिनिमम पाहिजे असेल तर कंट्रोलेबल पॅरामीटर कुठला आहे, तुम्ही नदीची विड्थ तुम्हाला माहिती आहे, नदीच्या प्रवाहामध्ये माणूस किती व्हेलॉसिटीने स्विम करू शकतो हे पण तुम्हाला माहिती आहे. सो व्हॉट पॅरामीटर वी कॅन कंट्रोल, वी कॅन कंट्रोल अँगल थिटा. सो हा अँगल थिटा तुम्हाला फक्त डिसाईड करायचा आहे सच दॅट तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये नदी क्रॉस करून पलीकडे जाऊन पोहोचाल. सो दे बघा मी काय देतो, सो फॉर टी टू बी मिनिमम, जर टी तुम्हाला मिनिमम पाहिजे असेल, हे डी आणि व्ही आर तर फिक्स आहेत, याचा अर्थ काय होतो, साइन थिटा शुड बी मॅक्सिमम. आणि साइन थिटाची व्हॅल्यू मॅक्सिमम किती असते, साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, साइन थिटा लाईज बिटवीन -1 and 1. सो साइन थिटा हॅज टू बी इक्वल टू 1. आणि साइन थिटा 1 याचाच अर्थ काय, थिटा शुड बी 90 डिग्री. सो नदीच्या प्रवाहाला तुम्ही 90 डिग्री अँगल, 90 डिग्री म्हणजे हे 90 डिग्री आहे. मग जर तुम्ही इकडं असं पोहत गेलात व्ही एम आर न, तर तुम्ही पलीकडं नदीच्या कमीत कमी वेळेत पोहोचाल. आणि ती कमीत कमी वेळ किती असणार आहे, मिनिमम टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर, डी अपॉन व्ही एम आर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. याचा अर्थ काय होतो बघा, म्हणजे जर तुम्हाला डी किती विड्थ आहे माहिती असेल, तुम्ही नदीमध्ये किती व्हेलॉसिटीने पोहू शकता माहिती असेल, तर तुम्हाला नदी क्रॉस करण्यासाठी कमीत कमी एवढा तर वेळ लागणारच. ह्याच्यापेक्षा पण कमी वेळेत पोहोचतो, इम्पॉसिबल. आणि जर हा कमी वेळ पाहिजे असेल, कमीत कमी वेळेत पोहोचायचा असेल, तर तुम्हाला नदीच्या डायरेक्शनला तुम्हाला असं परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये पोहत जावं लागेल. सो दॅट इज कसं पोहायला लागेल तुम्हाला, ही व्ही एम आर जी आहे
ही तुमची प्रवाहाला कशी पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. पण इथं काय झालं, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. काय झालं बघा इथं, इथून तुम्ही पोहत गेलात एच्या डायरेक्शननं, पण म्हणजे तुम्ही हेड करताय टुवर्ड्स पॉइंट ए, पण नदीचा प्रवाह आहे तो तुम्हाला ए पॉइंटला पोहोचूच देणार नाही आहे हो. तो तुम्हाला पुढं कुठतरी घेऊन गेला. समजा तुम्ही या पॉइंटला जाऊन पोहोचलात बी पॉइंटला, बरोबर. म्हणजे काय, इथं ड्रिफ्ट असणार आहे. सो आपण ड्रिफ्ट काढू शकतो की मग. आता इथं आपल्याला फॉर फाइंडिंग ड्रिफ्ट, आता ड्रिफ्ट म्हणजे नदीच्या प्रवाहाच्या दिशेमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स असतंय. कुठली मोशन कन्सिडर करावी लागणार, कन्सिडर मोशन अलॉंग एक्स डायरेक्शन. सो एक्स डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर करा. व्ही एक्स व्हेलॉसिटी किती अवेलेबल आहे तुमच्याकडं. सो व्हेलॉसिटी किती अवेलेबल अवेलेबल आहे, फक्त व्ही आर. का तर तुमचा व्ही आर हॉरिझॉन्टल मध्ये आहे, व्ही आर आता वाय डायरेक्शन मध्ये गेला ना. सो तुमच्याकडे फक्त व्ही आर एक्स कंट्रीब्युशन मध्ये फक्त व्ही आर अवेलेबल आहे. आणि आता टाइम जो रिक्वायर्ड आहे किंवा टाइम जो अवेलेबल आहे दॅट इज मिनिमम टाइम अवेलेबल, आणि तो किती असणार आहे इथं, डी डिवायडेड बाय व्ही एम आर. सो एवढ्या टाइम मध्ये एवढ्या वेलॉसिटीनं तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल करून जाणार आहे, ड्रिफ्ट इक्वल्स टू असणार आहे तुमचं व्ही एक्स मल्टिप्लाइड बाय टी. देअरफोर या केसमध्ये मिळणारी ड्रिफ्ट बघा काय असणार तुम्हाला, ड्रिफ्ट इक्वल्स टू व्ही आर, आणि हा तुमचा टाइम्स असणार आहे व्ही आर डिवायडेड बाय व्ही एम आर टाइम्स टी. सो इथं तुम्हाला ड्रिफ्ट ही अवेलेबल राहणारच, म्हणजे तुम्ही बरोबर ए पॉइंटला पोहोचणार नाही. म्हणजे कमीत कमी वेळेत पोहोचायचं असेल तर बरोबर अपोजिट पॉइंटला तुम्हाला जाता पोहोचता येणार नाही. तुम्ही थोडंसं पुढे जाणार, आणि ते किती जाणार पुढं, व्ही आर डिवायडेड बाय व्ही एम आर टाइम्स डी. आणि हे तुम्ही प्रिव्हियस केसमध्ये बघा. सो या केसमध्ये म्हणजे जी जनरल केस बघितली आपण याच्यामध्ये, जर आपण थीटा इक्वल टू 90 पुट केला, सो टाइम रिक्वायर्ड मिळाला डी अपॉन व्ही एम आर. थीटा इक्वल टू 90 पुट केलं, कॉस 90 0, साइन 91 व्ही आर अपॉन व्ही एम आर टाइम्स टाइम्स डी, जे आपल्याला इथे मिळालेलं आहे. सो दिस इज द फर्स्ट केस. ठीक आहे. सो ही झाली फर्स्ट केस. आता आपल्याला नेक्स्ट केस डिस्कस करायचे. लेट्स गो. स्पेशल केस 2. स्पेशल केस 2. क्रॉसिंग द रिवर. क्रॉसिंग द रिवर along shortest path. बघा आता शॉर्टेस्ट पाथ म्हटलेला आहे, क्रॉस करायचे आहे पण शॉर्टेस्ट पॉसिबल पाथच्या अलॉंग क्रॉस करायचे आहे. अगेन आय एम गोइंग टू ड्रॉ द डायग्राम. पुन्हा सेम, समजा नदी आहे, ही दोन्ही काठ काढलेले आहेत. हे समजा इकडं, ठीक आहे. सो हा आपला ऍक्सिस वाय ऍक्सिस, आपला ऍक्सिस एक्स, नदीचा प्रवाह इकडं आहे विथ वेलॉसिटी व्ही आर. दिस इज सम विड्थ डी. हा पॉइंट जो सुरुवातीचा आहे ओ आहे, याला आपण नाव दिलेलं आहे ए. हा आता काय बघा, शॉर्टेस्ट पॉसिबल पाथ. शॉर्टेस्ट पाथ कुठला आहे हो तुमचा, नदी क्रॉस करण्यासाठी शॉर्टेस्ट पाथ जो आहे तो ऑब्व्हियसली प्रवाहाला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच कुठला असणार आहे, अलॉंग ओ ए. अलॉंग ओ ए. सो ओ एच्या अलॉंग पोहोचायला पाहिजे. ओके फाईन. म्हणजे तुम्हाला पोहोचायचंय कुठं आहे, हॅज टू रीच. याचं मिनिंग काय होतंय, हॅज टू रीच पॉइंट ए. पॉइंट ए ला पोहोचायचं आहे, पॉइंट ए ला पोहोचायचं आहे. ओके फाईन. जनरली होतं काय, आपण ज्या डायरेक्शन मध्ये पोहोच जातो नदीचा प्रवाह आपल्याला त्याच्या उजवीकडे खेचत जातो. सो इथं काय करावं लागेल आपल्याला, इथं आपल्याला असं ओ एच्या डावीकडे समथिंग अँगल करून पोहत जावं लागेल, की जेणेकरून आपण बरोबर या ए पॉइंटला, म्हणजे नदीचा प्रवाह जरी आपल्याला उजवीकडे घेऊन गेला तरी आपण ए पॉइंटला पोहोचू शकेल. येतं लक्षात. सो आपण काय करूया मग, ठीक आहे, आपल्याला कळालं, एवढं तर लॉजिक कळालं की हा इकडं काहीतरी अँगल करून असं पोहत जायला लागतंय की जेणेकरून मी कुठं जाऊन पोहोचणार आहे, ए पॉइंटला जाऊन पोहोचणार आहे. ठीक आहे. So मला कळालं की मी व्ही एम आर इतक्या वेलॉसिटीनं इकडं असं काहीतरी अँगल करून पोहत जायला लागणार आहे, त्याशिवाय मला इथं पोहोचताच येत नाही. ऑल राईट. सो आता हे सोडवायचं कसं,
काय कंडिशन, म्हणजे मला काय कंट्रोलेबल पॅरामीटर डिसाईड करायचं आहे, थीटा अँगल. पण आता इथे मी थीटा अँगल घेतो काय बघा, समजा मी हा अँगल थीटा घेतला, थीटा. सो लेट मी राईट थीटा अँगल मेड बाय VMR, म्हणजे ज्या एफर्ट्सनी माणूस स्विम करणार आहे, विथ OA, दॅट इज परपेंडिक्युलर ऑफ VR बार. डायग्राम मध्ये दिसतंय. सो लेट मी क्लिअरली मेन्शन दिस थीटा. ठीक आहे, आता पोहोचायचं OA ला आहे, सॉरी पोहोचायचं A ला आहे, स्टार्ट करायचंय O पासून. अगेन आपण इथं नेट व्हेलॉसिटी अवेलेबल काढू शकतो ना आपण. व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन अवेलेबल किती आपल्याकडं बघा. याचा एक कंपोनंट येणार आहे VR चा, एक कंपोनंट असा इकडे येणार आहे, एक कंपोनंट असा इकडे येणार आहे. सो जो एक्स डायरेक्शन मधला कंपोनंट असणार आहे तो डावीकडे असणार आहे असा, बरोबर. आणि वाय मधला असणार तो असा वर असणार आहे. सो डावीकडे म्हणजे निगेटिव्ह घेऊ आणि VR उजवीकडे पॉझिटिव्ह घेऊ. सो VR मायनस VMR आणि हा कंपोनंट येणार इथं साइन थिटा. तुम्ही अँगल हा थिटा का वापरला, तो पूर्ण अँगल थिटा वापरला पाहिजे, डझंट मॅटर. तुम्ही अँगल कुठलाही वापरू शकता. अँगल वापरला हाच पाहिजे तोच पाहिजे असं काही नेसेसरी नाही. सो आपल्याकडे एक्स डायरेक्शन मध्ये एवढी व्हेलॉसिटी अवेलेबल आहे आणि वाय डायरेक्शन मधली जी अवेलेबल व्हेलॉसिटी आहे ती किती असणार आहे बघा, VMR कॉस थिटा. आणि VR चा काही कंपोनंट येणं पॉसिबलच नाहीये. ठीक आहे, या दोन्ही व्हेलॉसिटीज अवेलेबल आहेत आपल्याला. हा, आता डिस्टन्स एक्स डायरेक्शन मध्ये किती ट्रॅव्हल करायचं आहे आणि डिस्टन्स वाय डायरेक्शन मध्ये किती ट्रॅव्हल करायचं आहे. वाय डायरेक्शन मध्ये तर आपल्याला विड्थ क्रॉस करावं लागणार आहे D माहिती आहे, पण डिझायर्ड मोशन जी आहे तुमची, ती डिझायर्ड मोशन कुठनं ते कुठंपर्यंत जायचं आपल्याला बघा. आपल्याला जायचं आहे O पासून निघायचं आहे आणि A पर्यंत जायचं आहे. सो ही मोशन आहे, आपला हा स्टार्टिंग पॉईंट आहे, हा एंड पॉईंट आहे. सो ही मोशन परफॉर्म करताना वाय डायरेक्शन मध्ये D डिस्टन्स आहे, पण एक्स डायरेक्शन हा बरोबर व्हर्टिकली वर आहे ना. सो एक्स डायरेक्शन मध्ये आपल्याला डिस्टन्स किती ट्रॅव्हल करायचं आहे, 0. याचाच अर्थ काय होतो इथं, या केसमध्ये आपल्याला ड्रिफ्ट जी पाहिजे ती किती पाहिजे, 0. सो जर पुन्हा मी जर मोशन इन कन्सिडर, कुठली मोशन, O टू A इन वाय डायरेक्शन, मग काय मिळणार मला, पुन्हा टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर, काय डिस्टन्स किती ट्रॅव्हल करायचं आहे वाय डायरेक्शन मध्ये. लेट मी राईट दिस नंबर 1. वाय डायरेक्शन मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे D डिवायडेड बाय वाय डायरेक्शन मधली व्हेलॉसिटी VY. सो दिस इज इक्वल टू D डिवायडेड बाय VMR कॉस थिटा. सो एवढा टाइम आपल्याकडे अवेलेबल आहे नदी क्रॉस करण्यासाठी. आणि जर मी आता मोशन जर कन्सिडर केली O पासून A पर्यंत इन एक्स डायरेक्शन, सो एक्स डायरेक्शन मधली व्हेलॉसिटी कन्सिडर केली तर डिस्टन्स किती ट्रॅव्हल करायचं आहे मला, SX इक्वल्स टू VX इन टू टाइम. आणि हे पाहिजे, दिस इम्प्लाइज SX किती आहे आपलं 0 इक्वल्स टू VX किती आहे, VX असणार आहे तुमचं VX कुठे गेला आपलं, VX इथं आहे आपल्याकडे, VX इथं आहे. सो VR मायनस VMR साइन थीटा multiplied by D divided by VMR cos theta. सो हे जर 0 पाहिजे असेल तर व्हॉट इट इम्प्लाइज, दिस इम्प्लाइज D तर 0 असू शकत नाही, डिनॉमिनेटर तर इन्फिनिटी असू शकत नाही. दिस इम्प्लाइज साइन थीटा इज इक्वल टू हे हा जो फॅक्टर आहे, दिस फॅक्टर मस्ट बी इक्वल टू 0. सो काय येणार आहे, साइन थीटा इक्वल्स टू VR अपॉन VMR. सो आपल्याला कंडिशन मिळाली, जर शॉर्टेस्ट पॉसिबल पाथच्या अलॉंग जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर यू हॅव टू चूज दिस अँगल थीटा. पण नोट डाऊन करा, हा थीटा अँगल मी घेताना हा व्हर्टिकल वाय डायरेक्शन बरोबरचा अँगल घेतलेला आहे लक्षात. सो हे तुम्हाला फॉलो करावं लागेल. सो हे सेपरेट कंडिशन्स लक्षात ठेवण्याऐवजी आय विल ब्रीफ यू इन वन कंडिशन. लॉजिक काय बघा, जर तुम्हाला शॉर्टेस्ट पाथ बरोबर जायचं असेल तर दिस इज द लॉजिक. हे शॉर्टेस्ट पाथ तुमचा आहेच कुठला, शॉर्टेस्ट पाथ हा अलॉंग OAचा आहे, हा पाथ आहे. आणि अलॉंग OA जर जायचं असेल तर दिस इज द लॉजिक, ड्रिफ्ट किती असली पाहिजे, 0. मग आपण जी याच्यापूर्वी जी जनरल केस कन्सिडर केली ही, याच्यामध्ये ही ड्रिफ्ट मिळाली की आपल्याला, आणि ही ड्रिफ्ट काढताना आपण जनरल केस कन्सिडर केली ना. काय मिळालेली आपल्याला, मी ड्रिफ्ट डायरेक्ट लिहितो. आपल्याला जी ड्रिफ्ट मिळालेली आहे, इमॅजिन कसं करायचं बघा. बघा हे ड्रिफ्ट तुम्हाला मिळालेलं आहे. हा,
इकडं तुमचे कंपोनंट असा होता तुमचा, मी फक्त व्हेलॉसिटीची डायग्राम दाखवते. हा जो होता तुमचा तो होता व्ही आर, आणि हा जो होता इकडं तुमचा असा, इकडे दुसरी व्हेलॉसिटी दाखवतो मी, हा होता तो तुमचा व्ही एम आर, की ज्यानं हॉरिझॉन्टल बरोबर फ्लो ऑफ रिव्हर बरोबर केलेला अँगल थिटा होता. सो ड्रिफ्ट काय असते, व्ही एक्स इंटू टाइम टू क्रॉस द रिव्हर. व्ही एक्स काय असतं, दोघांचं कंट्रीब्युशन घ्यायचं, व्ही आर प्लस व्ही एम आर कॉस थिटा, हे झालं कंट्रीब्युशन. व्ही एक्स इंटू टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस, क्रॉस करण्यासाठी विड्थ डी कव्हर करावे लागते, डी करण्यासाठी वेलॉसिटी किती अवेलेबल असते याचा काही संबंध नाही. सो व्ही एम आर साइन थिटा झालं. आणि ही ड्रिफ्ट किती असली पाहिजे, 0, तरच शॉर्टेस्ट पाथ असणार आहे, तरच शॉर्टेस्ट पाथ असणार आहे. पण आता इथं काय, हा जो अँगल थिटा आहे तो कुणाबरोबर आहे, हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ रिव्हर बरोबर केलेला अँगल आहे हा थिटा, बरोबर. काय येणार आहे कंडिशन पुन्हा, तर याच्यावर मी डायरेक्ट युनिफाईड कंडिशन लिहू शकतो. अगेन डी 0 नाही, डिनॉमिनेटर इन्फिनिटी नाही म्हटल्यानंतर ही कंडिशन, सो हा जो फॅक्टर आहे दिस मस्ट बी इक्वल टू 0. सो कंडिशन काय येते बघा, कॉस थिटा इक्वल्स टू मायनस व्ही आर अपॉन व्ही एम आर. कॉस थिटा इक्वल टू कंडिशन काय मिळाली, मायनस व्ही आर अपॉन व्ही एम आर. सो ही कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे. कंडिशन जर ऑब्झर्व केलात तर व्ही आर आणि व्ही एम आर हे वेलॉसिटीचे मॅग्निट्यूड्स आहेत, आणि मॅग्निट्यूड्स आहेत आणि इथं मायनस साइन आहे, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. सो थिटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट, थिटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. याचा अर्थ काय, हा थिटा जो आहे तो 90 डिग्री पेक्षा मोठा आहे आणि 180 डिग्री पेक्षा लहान आहे. आणि हा थिटा कोणाबरोबरचा अँगल आहे, असा हॉरिझॉन्टल व्ही आर बरोबरचा अँगल आहे ना. सो व्ही आर बरोबरचा जर अँगल असेल तर लेट मी ड्रॉ डायग्राम हिअर. कसा होणार आहे बघा, हे तुमचं असं हे व्ही आर असणार आहे, हे तुमची नदीचं दुसरं काठ असणार आहे तुमचं, बरोबर. हा हा तुमचं इकडचा असं हा परपेंडिक्युलर असणार आहे. आणि मग तुम्ही म्हणताय की हा पॉइंट ओ आहे, तुमचा व्ही आर इकडं आहे ना, हा असा व्ही आर, याच्या बरोबर हा जर अँगल तुम्हाला मोजायचा असेल तर ऑप्ट्यूस आलेला आहे. 90 पेक्षा ग्रेटर म्हणजे कुठं असला पाहिजे, 90 पेक्षा ग्रेटर म्हणजे इकडं असला पाहिजे असा, तरच तुम्ही ए पॉइंटला पोहोचण्याची पॉसिबिलिटी आहे. सो हा तुमचा अँगल असणार आहे पूर्ण थिटा ऑप्ट्यूस, हा तुमचा ए पॉइंट असणार आहे, हा ओ असणार आहे. आणखी काय इथं नोट डाऊन हिअर, नोट डाऊन काय, कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ना, की कॉस थिटा जी आहे, कॉस थिटा हे आपलं -1 आणि 1 यांच्यामध्ये असतं. दिस इम्प्लाइज व्हॉट, इथं ही जी केस मिळालेली आहे त्याच्यानुसार आपला जो व्ही आर आहे ह्याचं मॅग्निट्यूड जे आहे व्ही आरचं, ह्याच्यापेक्षा व्ही एम आर जास्त पाहिजे, ह्याच्यापेक्षा व्ही एम आर जास्त पाहिजे, तरच तरच आपल्याला ड्रिफ्ट काय मिळू शकते, 0 मिळू शकते. म्हणजे पुन्हा ड्रिफ्ट 0 मिळण्यासाठी पण कंडिशन आहे, कधी पण ड्रिफ्ट 0 मिळत नाही. ड्रिफ्ट जर 0 पाहिजे असेल तर माणूस ज्या वेलॉसिटीने पोहतोय ती वेलॉसिटी ही रिव्हरच्या वेलॉसिटीपेक्षा जास्त असली पाहिजे, तरच ड्रिफ्ट 0 मिळणं पॉसिबल आहे. अदरवाईज तुम्ही जर ही कंडिशन सॅटिस्फाय करत असाल, म्हणजे ऑप्ट्यूस अँगल वगैरे पोहत गेला, पण त्या केसमध्ये पोहणारं स्पीड जे आहे ते रिव्हरपेक्षा कमी असेल, तर नो डाऊट तुम्ही शॉर्टेस्ट पॉसिबल पाथनं जाणार, पण तुम्ही ए पॉइंटला जाऊन पोहोचणार नाही, ए पॉइंटला पोहोचणार नाही. मग त्या केसमध्ये काय करायचं आपण, तर आता नेक्स्ट डिस्कस करायचं आपल्याला तेच. काय डिस्कस करायचं आहे, शॉर्टेस्ट पाथ आहे आपल्याकडं, शॉर्टेस्ट पाथ आहे, बट व्ही आर जे आहे ते आपलं व्ही एम आर पेक्षा जास्त आहे. प्रिव्हियस केसमध्ये काय झालं बघा, व्ही आर लहान होतं, व्ही एम आर मोठं होतं, ड्रिफ्ट 0 मिळणं पॉसिबल होतं, चेक केलं आपण इथं, कंडिशन पण मिळालेली आहे. आता मी तेच म्हणतोय, शॉर्टेस्ट पाथनं तर पोहत जायचं आहे, पण व्ही आर जे आहे ते व्ही एम आर पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ इथं ड्रिफ्ट जी आहे ती 0 मिळणं पॉसिबल नाही. 0 मिळणं पॉसिबल नाही तरी पण शॉर्टेस्ट पाहिजे, म्हणजेच काय बघा, शॉर्टेस्ट पाथ बट ड्रिफ्ट जर 0 मिळू शकत नसेल, ड्रिफ्ट नॉट इक्वल टू 0 असेल, तर ह्या दोघांचं एकत्रित मिनिंग असं होतं
की जी नॉन झिरो ड्रिफ्ट मिळणार आहे ती मात्र मिनिमम मिळायला पाहिजे, तरच मी त्याला शॉर्टेस्ट पाथ म्हणणार ना. सो इथं काय करणार मी, मला या कंडिशन मध्ये ड्रिफ्ट झिरो मिळवता येणार नाही, पण जी काय ड्रिफ्ट माझ्याकडे मिळेल मला ती मिनिमम असली पाहिजे. म्हणजे तुमचा थिटा अशा पद्धतीने चूज करा की त्या थिटानुसार पोहत गेलात तर ड्रिफ्ट तर झिरो मिळणार नाही, दॅट्स ओके, पण जी काही ड्रिफ्ट मिळणार ती तुम्हाला कमीत कमी पॉसिबल मिळाली पाहिजे. मग आता हे पुन्हा कसं सॉल्व्ह करायचं, ड्रिफ्ट तुम्हाला काय मिळालेलं आहे, सो दिस कंडिशन विल बी ऑटोमॅटिकली टेकन केअर ऑफ. सो ड्रिफ्ट काय मिळाले तुम्हाला इथं लिहितो मी. सो लेट मी राईट. ओके, ठीक आहे. ड्रिफ्ट आपल्याला मिळालेला आहे पुन्हा काय, एक्स डायरेक्शन मधली वेलॉसिटी आठवते का बघा, एक्स डायरेक्शन मधली वेलॉसिटी व्ही आर प्लस व्ही एम आर कॉस थिटा इंटू टाइम, टाइम साठी व्ही एम आर साइन थिटा वाय मधली वेलॉसिटी आणि इंटू विड्थ डी. सो ही ड्रिफ्ट ही ड्रिफ्ट जर आपल्याला मिनिमम पाहिजे असेल तर याचं मिनिंग काय असतं, डेरिव्हेटिव्ह. आता बघा आपल्याकडे कंट्रोलेबल पॅरामीटर कोण आहे, थिटा. सो थिटा चूज करायचा ना, सो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा ऑफ ड्रिफ्ट हे तुम्हाला किती मिळालं पाहिजे, झिरो मिळालं पाहिजे. का तर एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू जर मिनिमम पाहिजे असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ते व्हेरिएबल ज्याच्यावर डिपेंड आहे त्याच्यासोबतचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते किती असायला पाहिजे, झिरो. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला झिरो. सो देअर फोर डी बाय डी थिटा इंटू ब्रॅकेट करा व्ही आर प्लस व्ही एम आर cos theta divided by VMR sin theta multiplied by D. याचं डेरिव्हेटिव्ह किती पाहिजे, झिरो. काय होणार आहे बघा, आता इथं मी ऍक्च्युअली इथं काय लिहितो, डायरेक्ट लिहू शकतो. डी तर कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घ्या, झिरोच येणार आहे. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कसं असतं, अरे बापरे मोठं डिनॉमिनेटर. हा, काय करायचं, डिनॉमिनेटर व्ही एम आर साइन थिटा डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. सुरुवात करताना डिनॉमिनेटर व्ही एम आर साइन थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर व्ही आर कॉन्स्टंट झिरो, व्ही एम आर कॉन्स्टंट बाजूला, साइन थिटा सो कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस व्ही एम आर साइन थिटा मध्ये साइन मायनस व्ही आर प्लस व्ही एम आर कॉस थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर व्ही एम आर साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आणि दिस इज इक्वल टू झिरो. डी मी बाजूला काढलेला आहे आणि शेवटी या डिनॉमिनेटर तिकडे गेल्यानंतर झिरोच होणार आहे. हो, सो काय होणार बघा, मायनस व्ही एम आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा मायनस हे मायनस व्ही एम आर कॉस थिटा आणि परत मायनस व्ही एम आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू झिरो, कारण हे इकडे गेल्यानंतर झिरोच. अगेन काय होणार आहे बघा, आता ही टर्म साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर केलात कॉमन घेऊन तर मायनस, आणि सगळं मायनस उडवून टाका. सो होणार व्ही एम आर कॉस थिटा प्लस व्ही एम आर स्क्वेअर इक्वल्स टू झिरो. एक व्ही एम आर कॅन्सल, देअरफॉर काय कंडिशन मिळाली बघा, कॉस थिटा इक्वल्स टू मायनस व्ही एम आर डिवायडेड बाय व्ही आर. सो काय कंडिशन मिळाली, फॉर मिनिमम ड्रिफ्ट ही जी कंडिशन मिळालेली आहे ही कंडिशन कशासाठी मिळालेली आहे आपल्याला, फॉर मिनिमम ड्रिफ्ट. फॉर मिनिमम ड्रिफ्ट का तर या केसमध्ये ड्रिफ्ट झिरो मिळणं पॉसिबल नव्हतं. चेक करा जरा, कंडिशन चेक करा. तुम्ही जिथनं सुरुवात केली होती ती कशापासून सुरुवात केली होती बघा, तुम्ही ह्याच्यापासून सुरुवात केली होती, ह्याच्यापासून दिसते का हे. तुम्ही म्हणतानाच काय म्हटलं होतं की तुमचा व्ही आर रिव्हरचा फ्लो तुमचा फास्ट आहे माणसाच्या स्विमिंग पेक्षा, त्या केसमध्ये ड्रिफ्ट झिरो मिळणं पॉसिबल नव्हतं, हे ऑलरेडी डिस्कस केलंय. डिनॉमिनेटर बघा, डिनॉमिनेटर व्ही आर मोठा आहे व्हीएमआर, ऑटोमॅटिकली कॉस थिटाची व्हॅल्यू -1 ते 1 यायलाच पाहिजे मध्ये. याच्या पूर्वीची कंडिशन बघितलात तर बघा या केसमध्ये कोण जास्त होतं, व्ही एम आर जास्त होता, त्यामुळे इथं ऑटोमॅटिकली कॉस थिटाची व्हॅल्यू मायनस व्ही आर अपॉन व्ही एम आर. आणि पुढची कंडिशन मिळाली ही याच्या बरोबर उलट आहे, रेसिप्रोकल व्ही एम आर अपॉन व्ही आर मायनस साइन सहित. सो जे मोठा आहे, थोडक्यात काय कंडिशन लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, शॉर्टेस्ट पाथ पाहिजे ना,
शॉर्टेस्ट पाथ पाहिजे, ओके. कंडिशन काय, कॉस थिटा इक्वल्स टू मायनस साईन द्यायचं. दोनच तर व्हेलॉसिटी अवेलेबल आहेत, एक रिव्हरची अवेलेबल आहे आणि दुसरी मॅनची स्विमिंगची व्हेलॉसिटी. सो कॉस थिटाचं कंडिशन -1 ते 1 पाहिजे म्हटल्यानंतर मायनस न्यूमरेटरमध्ये स्मॉल लिहा व्हेलॉसिटी, डिनॉमिनेटरमध्ये मोठी व्हेलॉसिटी लिहा. पण त्या केसमध्ये जर ड्रिफ्ट 0 मिळणार की नाही हे डिसाईड करणार कोण आहे, कोण मोठा आहे कोण लहान आहे. मग त्यामध्ये जर तुमचा VMR मोठा असेल तर ड्रिफ्ट तुम्हाला 0 मिळू शकतं, जर VMR लहान असेल तर मात्र ड्रिफ्ट 0 मिळणार नाही. त्यावेळेस या कंडिशननुसार जे काय ड्रिफ्ट मिळणार आहे ती मिनिमम ड्रिफ्ट असेल. सो आपण ह्या वेगवेगळ्या पॉसिबल केसेस याच्यामध्ये कन्सिडर केल्या. सो अल्टिमेटली लेक्चर रॅपअप करण्यासाठी आय रिपीट ब्रीफली काय करायचं आहे, तुम्हाला या मोशनमध्ये रिव्हर मॅन प्रॉब्लेममध्ये जी काय मोशन आहे ती एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये स्प्लिट करायची आहे. एक्स डायरेक्शन अलॉंग द फ्लो ऑफ रिव्हर, वाय डायरेक्शन ऑब्व्हियसली टू क्रॉस द रिव्हर परपेंडिक्युलर टू फ्लो ऑफ रिव्हर. ठीक आहे, विड्थ माहिती आहे त्यामुळं वाय डायरेक्शन मध्ये आपल्याला किती डिस्प्लेसमेंट करायचं आहे माहिती आहे. सो अल्टिमेटली तुमच्याकडे दोन व्हेलॉसिटीज अवेलेबल आहेत, एक रिव्हरची आहे, एक रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ मॅन इन रिव्हर. या दोघांपासून टोटल तुम्हाला एक्स डायरेक्शन मध्ये किती व्हेलॉसिटी अवेलेबल होते आणि टोटल वाय डायरेक्शन मध्ये किती अवेलेबल होते हे डिसाईड करा. पहिल्यांदा टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस रिव्हर काढण्यासाठी वाय डायरेक्शन मधली मोशन युजफुल असते, कारण त्यातलं डिस्टन्स तुम्हाला डायरेक्टली माहिती आहे, ते वापरा आणि त्याच्यावरून तुम्हाला टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर मिळेल, जसं की या आपल्या प्रिव्हियस स्लाइड मध्ये मिळालेलं आपल्याला. याच्यामध्ये कन्सिडर मोशन काय केले आपण, वाय डायरेक्शन मधली मोशन कन्सिडर केली, डिस्टन्स माहिती होतं, व्हेलॉसिटी वाय डायरेक्शन मधली काढली होती, टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर मिळाला. तेवढाच टाइम एक्स डायरेक्शन मधल्या मोशनसाठी अवेलेबल आहे. एक्स डायरेक्शन मधली व्हेलॉसिटी माहिती आहे, त्यामुळे एक्स डायरेक्शन मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करून जाणार Sx, ज्याला आपण ड्रिफ्ट म्हटलंय, हे आपण काढू शकलो. सो पहिल्यांदा टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द रिव्हर आणि ड्रिफ्ट या दोघांचे फॉर्म्युले जनरल केससाठी आपण डिराईव्ह केले आणि नंतर मग आपण स्पेशल केसेस बघत बसलो. पहिली केस बघितली शॉर्टेस्ट टाइम, टी कमीत कमी पाहिजे, डिनॉमिनेटर मॅक्सिमम पाहिजे, साइन थिटा मॅक्सिमम 1 पाहिजे, थिटा 90 म्हणजे तुम्हाला फ्लो ऑफ रिव्हरला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये स्विम करत जायचं आहे. तो मिनिमम टाइम काढला, पण त्या केसमध्ये तुम्ही बरोबर अपोजिट साईडला जाऊन पोहोचणार नाही, तुमची काहीतरी ड्रिफ्ट असणार, ती ड्रिफ्ट तुम्ही फाइंड आउट केलीत. ठीक आहे, नेक्स्ट केस कन्सिडर केली, क्रॉसिंग द रिव्हर अलॉंग शॉर्टेस्ट पाथ. शॉर्टेस्ट पाथ बघितल्यानंतरच कळतं अलॉंग OA असणार आहे, म्हणजे या केसमध्ये ड्रिफ्ट काय असायला पाहिजे, 0. पण मग ड्रिफ्ट 0 घेतली आपण. बघा इथं डिराईव्ह करताना मी हा अँगल थिटा मी OA बरोबरचा घेतलाय, पण इन जनरल केस म्हणजे तुम्हाला मी हे मुद्दाम डिराईव्ह करून दिलंय का, तर समजा तुम्ही विसरलात इन केस फॉर्म्युला, तर तुमचं तुम्हाला डिराईव्ह करता यायला पाहिजे, फक्त लॉजिक महत्वाचं आहे. शॉर्टेस्ट पाथसाठी ड्रिफ्ट 0 पॉसिबल असेल तर, किंवा मिनिमम पाहिजे पॉसिबल नसेल तर. ठीक आहे, हा. मग मी जर इन जनरल केसेस कन्सिडर केल्या तर ड्रिफ्ट आपल्याला हे मिळालं होतं. शॉर्टेस्ट पाथसाठी ड्रिफ्ट किती पाहिजे, 0 पॉसिबल असेल तर. मी म्हटलं पॉसिबल आहे, पण पॉसिबल कधी आहे ते पण नंतर कळणार आपल्याला. ठीक आहे, 0 म्हटलं तर मला कंडिशन मिळाली कॉस थिटा, आणि या कंडिशन वरून कळालं मला कॉस थिटाची व्हॅल्यू ज्या अर्थी -1 ते 1 मध्ये लागते, त्या अर्थी इथं VMR जे आहे ते मोठं पाहिजे VR पेक्षा. म्हणजे ड्रिफ्ट 0 असण्यासाठी पण कंडिशन मिळाली काय, VMR शुड बी ग्रेटर दॅन VR. त्या केसमध्ये तुम्हाला ड्रिफ्ट 0 मिळू शकते. आणि जर तुम्ही थिटा अशा पद्धतीने चूज केलात फॉलोइंग दिस कंडिशन, तर त्यावेळेस तुम्हाला मिळणारे ड्रिफ्ट ही 0 असणार आहे. सो तो तुमचा शॉर्टेस्ट पाथ असेल. पण मग VR मोठा असेल VMR पेक्षा, तर मग ड्रिफ्ट 0 मिळणं पॉसिबल नाहीये. मग त्यावेळेस काय करायचं, मग ड्रिफ्ट 0 तर मिळणार नाही, ड्रिफ्ट अवेलेबल आहे, मग शॉर्टेस्ट पाथ कशाला म्हणायचं, जो काय ड्रिफ्ट मिळणार तो मिनिमम पाहिजे, मग अँगल थिटा त्या पद्धतीने चूज करा. सो मग हे सगळं मॅथमॅटिक्स केलं, ड्रिफ्ट 0 मिळणार नाही पण मिनिमम आहे, मिनिमम आहे म्हटल्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0, त्याच्यानुसार कंडिशन मिळाली, या कंडिशनला फॉलो केलं तर मला ड्रिफ्ट 0 जरी मिळाली नाही तरी जी काय मिळणार आहे ती मिनिमम असणार आहे, त्यामुळे त्या पाथला मी शॉर्टेस्ट पाथ म्हणू शकतो. सो या आजच्या लेक्चरमध्ये आपण रिव्हरमॅन हा एक प्रॉब्लेम पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. सो आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करूया, पुढच्या लेक्चरमध्ये आणखी एक स्पेशल प्रॉब्लेम आहे विच इज कॉल्ड रेनमॅन प्रॉब्लेम. तो ब्रीफमध्ये, तो याच्या इतका डिटेलमध्ये नाही आहे, तो डिस्कस करून आपण पुढचे काही कन्सेप्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.